आज इन्सुली आरटीओ इथं महाराष्ट्र राज्य लक्झरी बस बुकिंग एजंट संघटना यांनी बेकायदेशीर आणि अवैधरित्या लगेज वाहतूक करणाऱ्या प्रवासी बसेसवर इन्सुली आरटीओला आंदोलन करून कारवाई करण्यास भाग पाडलं। यात जवळपास 40 ते 50 लोक सहभागी होते। या वाहतूक विरोधात कारवाई करण्यासाठी 13 मार्च 2025 ला निवेदन देण्यात आलं होतं आणि कारवाई न केल्यास 20 मार्च 2025 रोजी आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला होता। परंतु निवेदनाच्या अनुषंगानं कोणतीच कारवाई आरटीओ कडून न झाल्यानं आज बस एजंट संघटनेनं रस्त्यावर उतरून आरटीओला ही कारवाई करण्यास भाग पडलं। बसेसच्या डिकीमध्ये भरलं जाणारं लगेज आणि वरील भागावर बांधण्यात आलेलं लगेज यामुळे बसमध्ये बसलेल्या अनेक प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं। त्यांच्याजवळील सामान त्यांना आपल्या सीट खाली किंवा हातातच ठेवावं लागतं, ज्यामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय होते। तर सध्या चालू असलेल्या ऑनलाईन बुकिंगमुळे स्थानिक एजंट्सना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय। त्यामुळे बांदा ते खारेपाटण लोकल प्रवासी थांबे ऑनलाईन ॲपवरून रद्द करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। पूर्वी सिंधुदुर्ग चालक असोसिएशनचे अध्यक्ष विजय जांभळे यांनी या संदर्भात वारंवार आंदोलनं केली होती। त्याचप्रमाणे टेम्पो वाहन चालक मालक संघटनेचे अध्यक्ष कृष्णाजी हंकारे यांनी देखील आंदोलनं केली होती। 2 दिवसांपूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना यांनी आरटीओला कारवाई करण्यासाठी जे पत्र दिलं तशी कोणतीच दखल आरटीओ कडून घेतली गेली नाही। याउलट 200 रुपये घेऊन या वाहतूक बसेस आरटीओ कडून सोडण्यात येतात। अशा परिस्थितीत अपघात होऊन जीवितहानी झाल्यास याला जबाबदार कोण असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला। या आंदोलनात अध्यक्ष जयराज राणे, उपाध्यक्ष उदय बांदेकर, हेमंत दाभोलकर, महेश मोडक, पप्पू पाटणकर, प्रकाश मेस्त्री, सागर कांदे, अविनाश मर्तल, प्रीतम धुरत, जुबेर सरगुरू, उमेश बाणे, पप्पू त्रिंबककर, फरमान काझी, यश तावडे, अमित भोसले, बाळा मर्तल तसंच वाहन चालक संघटनेचे पदाधिकारी कृष्णा हंकारे, विजय जांभळे आणि नियाज मुजावर आणि अन्य लोक उपस्थित होते। ही बसमधून होणारी अवैध वाहतूक पूर्णपणे बंद होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहील असल्याचं आंदोलनकारांनी यावेळी स्पष्ट केलंय।